भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे मागील काही दिवसापासून नगर परिषद कार्यालयाच्या कर वसुली कर्मचाऱ्यांनी मालमत्ता कर, पाणी कर भरण्यासाठी सामान्य नागरिकांवर धमकी व बळजबरीने कर वसुली करीत असल्याच्या तक्रारी माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांना प्राप्त झाल्या। त्यांनी याविषयी अधिक माहिती घेतली असता तक्रार खरी असल्याचे त्यांना आढळले। त्यावर माजी नगराध्यक्षांनी संतप्त होऊन मुख्याधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांना असे गैरकृत्य न करण्याचा इशारा दिला व सामान्य नागरिकांमध्ये रोष निर्माण झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी संबंधित मुख्याधिकारी नगर परिषद तुमसर यांची राहील व मी पूर्णपणे जनतेच्या पाठीशी उभा राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज अमृतलाल चरडे, विदर्भ प्रतिनिधी, तुमसर। नमस्कार। नगर परिषद तुमसरचे घर टॅक्स व पाणी पुरवठा कर वसुली करणारे कर्मचारी धमकी देऊन बळजबरी करून कर वसुली करत आहेत। टॅक्स नाही दिल्यास तर जप्तीची कारवाई करू अशी धमकी ते तुमसरच्या नागरिकांना देत आहेत व टॅक्सवर 24% व्याज ते आकारत आहेत। सर्वांना माहीत आहे की काही दिवसा अगोदर कोरोनासारखी महामारी संपूर्ण देशात आलेली होती व ह्या महामारीमुळे अनेक लोकांचे जीव गेले होते व अनेक लोक आर्थिक नुकसान झाले लोकांना। अनेक बिडी कामगार असो, घरकाम करणारे महिला असो, बिल्डिंग काम करणारे मजदूर असो, सब्जी भाजी विकणारे व्यापारी असो, रिक्षा चालवणारे रिक्षा चालक असो, नोकरी करणारे पुरुष या स्त्री असो, हमाली काम करणारे हमाल असो, अनेक तबक्यांच्या लोकांची आर्थिक त्रासदी ह्या कोरोनामुळे झाली। खरंच विचार करा, घर टॅक्सवर त्यावर लागणारे व्याज हे बरोबर आहे का? आणि मजेची बाब ही आहे की गोंदिया नगर परिषद असो, भंडारा नगर परिषद असो, पवनी नगर परिषद असो, या तुमसर नगर परिषदमध्ये सर्वाधिक कर आकारण्यात येतो। तुमसरात असं नवीन काय घडत आहे जो ह्या पद्धतीचा सर्वात जास्त कर हे तुमसरात आकारत आहे? सध्याच्या स्थितीत शहर अस्वच्छ आहे आणि सर्वाधिक स्वच्छता कर हे तुमसरात आकारण्यात येत आहे। हे खरंच लाजेची बाब आहे। ह्या व्हिडिओद्वारे मी मुख्याधिकारी तुमसर व वसुली करणारे कर्मचारी यांना मौखिक सूचना देत आहोत की आपण दादागिरी करून कर वसुली करा नको। जर लोकांना मध्ये असंतोष या रोष निर्माण झालं याची संपूर्ण जबाबदारी मुख्याधिकारी तुमसर यांची राहील व आम्ही नागरिकांच्या पाठीशी उभे राहू। मी ह्या व्हिडिओद्वारे आपण हे नोंद करून घ्यावे। धन्यवाद। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।